अचलपूर तालुक्यातल्या सावळी धातुरा तर ग्रामपंचायत सावळी धातुऱ्यातल्या सावळी आणि धातुरा असे दोन मौजे आहेत. त्याच्यात सध्या वादग्रस्त रस्त्याचा विषय भल्ला चर्चेला चालू आहे. म्हणजे एवढा चर्चेला चालू आहे की लोकांचं ज्याचं त्याचं लक्ष की या सावळी धातुऱ्याच्या रस्त्याच्या इकडेच लागलाय. तर या ठिकाणी सध्या मी उभा ह्याच त्या रस्त्याचा असा विषय आहे. हे ते जोडी आहे राजेश आणि विजय, हे असे दोघं भाऊ आहेत. आणि या दोघं भावाच्या विरोधात लय मोठ्या प्रमाणात काही शेतकरी एकत्र आले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे निवेदन चालू आहेत. काल ते भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय माधवराव अवगड साहेब आले होते. त्यांनी या ठिकाणी भेट दिली. त्याचे ते दिसले मला एक दिवस, पण त्या ठिकाणी त्यांचं बोलणं झालं नाही. तर मी आतलं एखादी त्याची बाजू आता साऱ्यांना ऐकलीच आहे. नेमकं याच्या मनात कोणता उकीर आहे तो उकीर तर आपल्याला काढला लागेल ना. कारण कसं आहे, बाजू खरी असो का खोटी असो, भले खोटे बोला ना, पण आपल्या समोर लोकांसमोर कॅमेरा पुढे बोला. त्यासाठी आज मी वावरात आलोय. आणि हाच तो तार फेन्सिंग सध्या तुम्हाला जर ते दिसत असेल, या तार फेन्सिंगचा विषय आहे. आणि याच्या विरोधात सध्या लय मोठे शेतकरी एकत्र येऊन त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन चालू आहे. तुम्हाला माहिती आहे ना भाऊ, एका काळात हबा लोक मग घेऊन घेणार 2-4-5 एकर वावर, पण आता वावर पडीत राहते, पण धुऱ्यासाठी भांडणारे लय लोक पाहायला भेटतात. त्यातल्या त्या रस्त्याचा विषय, या रस्त्याच्या विषयाचं नेमकं राजकारण काय आहे आणि याच्या पाठीमागं होणाऱ्या घडामोडी काय आहेत तुम्हालाच माहिती आहे. आपण ऑन स्पॉट येतो आणि ऑन स्पॉट येऊन टोटलच्या टोटल आढावा आपल्या भाषेत, भाषा कशी पाहिजे एकदम समजली पाहिजे, आहे की नाही. पापूरचा विषय काय म्हणतात विजय भाऊ. तर माझ्यासोबत विजय दादा प्रजापती. शोभलं का तुमचं हे एवढा मोठा कास्तकाराला त्रास देणं रस्ता, तुम्ही तुमच्या पुऱ्या वावात तार फेन्सिंग. अरे कास्तकारांना राजीव एकामेकाला मदत करायला पाहिजे का, लोकांचे रस्ते अडवायला पाहिजेत. बरोबर आहे दादा तुमचं म्हणणं, पण मी काय करू, 4-5 वर्षापासून मला त्रासच तेवढा आहे. मी एक वेळा मोजलं 2017 मध्ये शेत, त्याच्यातही माझं शेत निघालं. 2018 मध्ये मोजलं, त्याच्यातही माझं शेत, मला हे देऊनच नाही राहिले. मग मी काय करू, मी आता हे एसडीओ साहेबांच्या आदेशानुसार माझी विहिरीची एक केस चालू होती, तर त्या विहिरीच्या याच्यात माझा आदेश झाला आहे. जिल्हा अधिकारी साहेबांनी आदेश केला होता का तुम्ही तुमची मोजणी करा, त्याच्यात आपण निदान लवकर विहीर कोणत्या हिश्यात आहे म्हणून. तर त्या हिशोबाने आम्ही मोजणी आणली. तर म्हटलं मी आता नेहमी काय हे तितंबा करत बसू, द्यानं म्हटलं एकदाच खास खुजली मिटून, म्हणून मी पोलीस प्रोटेक्शन घेतला. आणि मी पूर्ण बंदोबस्तानं त्याच दिवशी इंगल गाडी पोलीस प्रोटेक्शन सर्व कंप्लीट बिलकुल तयारी करून ठेवली. आणि म्या म्हटलं आज मरो का बचो, आज म्हटलं मले माया ताबा पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही ठीक आहे, ताबा पाहिजे म्हणजे पाहिजे, पण ताबा घ्यायचा एक नियम आहे. आता मी कास्तकाराव मला माहिती आहे ना, समजा जर 4-5 शेतकऱ्याचा वादाचा विषय असेल तर त्या ठिकाणी झालेल्या जो ताबा असते, ताबा देताना त्या ठिकाणी उपस्थित असणारे वादी आणि प्रतिवादी याच्या सह्या घ्यायला लागतात. त्या सह्या घेतल्या होत्या का, तोंडीच व्यवहार होता? नाही, बिलकुल तोंडी नाही. याच्या सर्वेच्या साक्षी आहे, मोजणी सीटावर यानं कबुली दिली आहे, कोणी आक्षेप घेतला नाही आहे. जर माझ्या मोजणीत गडबड असली असती तर त्यावेळेस यानं आक्षेप घ्यायला पाहिजे होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर यानं सर्वेला मला संमती दिली आहे. सर्वेच्या समक्ष झालेला आहे, शांततेनं झालेला आहे. मी कोणाची काही जोर जबरदस्ती नाही केली, कोणाचा शिवरस्ता बंद नाही केला. तुम्ही पाहू शकता माझ्याकडे प्रत्येक कागद आहे. मी कागदनच बोलतो, मी तोंडानं तसं बडबड करत नाही. शिवचं राहिला त्याची प्रूफ मी तुम्हाला देतो. माझ्याजवळ सर्व कागद अवेलेबल आहे. हे जे एंगल तुम्हाला जे दिसून राहिले हे एंगल माझे शेत आहे. आणि शिव जे आहे, शिव ते हा मौजा दातूर आहे, तिकडचा जो आहे तो मौजा सावळी आहे. आता येईल पाहिजे पर्याय रस्ता, येईना माझ्या विरोधात केस टाकला समजा, तर येईल पर्याय पाहिजे. आता पर्याय मी देऊ कसा? 24 मधून रस्ता आहे, चालू आहे, वहिवाट चालू आहे, त्यानं याच्यात लिहून दिलेला आहे. पश्चिमेकडून कधी गेले तुम्ही तर तिथून मी रेकॉर्डनुसार माझ्या शेतातून रस्ता सोडलेला आहे. आज तुम्ही तेही पाहू शकता. मग आता एका शेतामधून 2-2 रस्ते कास्तकार दिन कसे? कारण शेत आहे लंबा, जवळपास 20 गुंठ्याचा शेत जाते. जमीन भाऊ सस्ती नाही आहे, 40-50 लाख रुपये एकरची जमीन आहे. मी कोणाचा शिवरस्ता कायले बंद करू? ठीक आहे, तुम्ही आता हे गोष्ट सांगून राहिले, पण असाही आरोप होऊन राहिला की जे मंडपे साहेब आहेत, म्हणजे तुमचं प्रकरण सध्या दिवाणीत आहे. लोकांनी दिवाणी फौजदारी समजत नाही. बिलकुल दिवाणी कोर्टात तुमचं प्रकरण आहे. 50,000 रुपये कमीत कमी 5 लाख रुपये द्यायला होती, बदनामी झाली असती तर पुरली असती. 50,000 रुपये शोभलं तरी का तुमच्यासारख्या माणसाला देणं? कोणताच अधिकारी असं करणार नाही खालच्या लेवलवर. का नाही करणार? कारण की त्यानं स्पॉट निरीक्षण केलं आहे. एवढे मोठे अधिकारी आहे, ते शिकलेले आहे, IAS आहे, जे काही आहे, एवढे वरिष्ठ आहे, ते स्पॉटवर आले. त्याच्या डोळ्यानं त्यानं पाहिलं का बाबा येईल 24 वालेले 24चा रस्ता दिसून राहिला, 57 वालेले 56 वालेले रस्ता वहिवाट तेही चालू आहे.
मग हे मधातला रस्ता देतील कसे, शिवचा रस्ता देतील कसे, कोणाच्या कसं म्हटल्यावर देतील. माझे पेपर मी पूर्ण लावले आहे तिथं, संमतीपत्र लावला, मोजणी सीट लावली. येईना संत्र्याचे झाडं झाकरडे साहेबांनी जे जबरदस्ती उपळून त्यावेळेस 10,000 रुपयाचा जो कबूलनामा केला होता त्याची पोलीस स्टेशनची रिपोर्ट माझ्याकडे आहे. झाकरडे साहेब 2000 मला वाटते 20 मध्ये त्यानं जे शेत केलं तर पहिलं काम हे केलं, पहिलं कृत्य हे केलं त्याच्या राहत्या आहेत का येता बरोबर आपल्या स्वतःच्या शेताला गेट लावणं, रस्ता करणं. स्वतः शेताले मला तर असं माहिती लिसार पावती दुसऱ्या नाव साक्षीगंधी दुसऱ्या नावानं लगन दुसऱ्या सोबत लागलं म्हणते ते. असं काही नाही भाऊ, 9 एकर वावर घेतला, 1,26 लाखाले. जो माणूस 2009 मध्ये सायकलवर सावळीत आला होता, अपार संपत्ती आहे. कोणाले कधी लागन तर माझ्याजवळ प्रूफ आहे, पूर्ण खरेद्या काढून ठेवली आहे, ऑन पेपर दाखवतो मी. कुठं त्याच्या नावानं आहे, कुठं त्याच्या पत्नीच्या नावानं प्रॉपर्टी आहे अपार. आता ह्याही व्यवहार तसाच आहे. 1,26 लाखाचा 9 एकर वावर घेतलेला आहे, तार कंपाऊंड फिनिशिंग केलेली आहे. स्वतःच्या शेताले सर्व दुसऱ्याच्या शेताले आरोप घेऊन राहिले तार कंपाऊंड कसा करून राहिले. हे शोभते काय येईल? वावर घेऊन राहिले, दुसऱ्याच्या नावावर घेऊन राहिले, विसार पावत्या करून राहिले, स्वतःच्या नावावर करून राहिले. हे तितंबे चालू आहे यायचे 2009 आमच्या गावात. नाही पण तुम्ही तर अरे ते मंडपे साहेबाचा आरोप तर इकडे जाणला की तुम्ही तर एकदम काय राजो दूध का दूध आणि दही का दही अलग केलं. गजानन भाऊचं असं म्हणणं आहे की मला जर न्याय भेटला ना तुम्ही उपोषणाला बसेल. आता मी त्याच्यावर काही बोलू नाही शकत, कारण जे मला न्याय भेटलं ते कागदोपत्री भेटला आणि उपोषणवर बसण्यासारखं भाऊ असं काही नाही आहे. माझ्याजवळ जंगल नकाशा आहे, त्या जंगल नकाशामध्ये हे ताराची जे बाउंड्री आहे हे सरळ दिसून राहिली खुल्ली, आणि त्याच्यानंतर शिव दिसून राहिला. शिवचे जे निशाण आहे तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंट वाल्याला विचारून घ्या, त्याच्यावर निशाण दिसून राहिले. आणि त्याचा मौजा सावळी आहे. ते का जिद्द करून राहिले मला हे समजून नाही राहिला. त्याचा जो आहे मौजा तो सावळी आहे, माझा मौजा दातुरा आहे. हे शक्य नाही आहे का दातुरावाला सावळी आलेले रस्ता देईल. हे आता त्याला कोण समजावून बाबा, त्याला रस्ता आहे, वाईवाट त्याची 24 मधून चालू आहे, तिचा गट आहे, ते करू शकतात तिकून वाईवाट. पण आता त्याला असं आहे परेशान करणं आहे, मला करू द्या. आता नाही काल काय झालं की काही भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे सन्माननीय माधवराव अवघड साहेब या ठिकाणी आलते. तुम्हाला असं वाटते काय की दिवाणी प्रकरणात राजकीय हस्तक्षेप करून या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न चालू नाही? मला तर नाही वाटत बा, माधवरावजीने जे केलं हे त्यांनी एवढे वरिष्ठ आहे ते मी मान सन्मान करतो त्याचा. पण ते ना एक फोन त्यांनी त्याच्या बाईट मध्ये काल हे सांगितलं आहे म्हणते का इथचा कास्तकार काय पाय मी काय लुच्चा लपंगाव काय, देश विदेशाला पयालो काय, चोऱ्या करून नेलं काय मी? अरे मला फोन करून बोलावले पाहिजे होतं, मी कागद दाखवले असते. त्याच्यानंतर मग एवढं आक्रमक होऊन बोलायचं होतं का मी सस्पेंड करून टाकतो आणि तहसीलदाराला सस्पेंड करून टाकतो. हे योग्य नाही आहे. कोण्या अधिकाऱ्याला आज तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये करता काय असा, तिच्या न्यायालयावर असा आरोप करता काय? म्हणजे आता हे छोटे मोठे अधिकारी आहे, ह्या खालच्या लेवलवर आहे, आपल्या शेतात येतात, आपली पाहणी करतात, जे सत्य आहे ते लिहितात, ते न्याय करतात. मग त्याने पैसे खाल्ले असं त्याचा आरोप आहे. असं नाही आहे. दोन्ही बाजू पाहायला पाहिजे. दोन्ही बाजू पाहण्यानंतर त्यानं हे डिस्कशन केलं पाहिजे आणि एवढं मोठं प्रवचन द्यायला पाहिजे. मला तर नाही वाटत बा एवढा मोठा माणूस एवढा असं नाही बोलायला पाहिजे. ते मीडियावाले पण बोलले काल हे शेतकरी गायब आहे म्हणे. त्याला माय आव्हान आहे, कधी या तुम्ही माय कागद पाहून घ्या, माय काही चूक असेल तर ते मीडियावर टाका, मी त्याच्यासाठी तयार आहे. ठीक आहे. आता तुमचा प्रकरणाचा निर्णय हा दिवाणी कोर्टातून लागलाय, म्हणजे तहसील कार्यालयामध्ये दिवाणी. समजा हे प्रकरण वाढत गेलं म्हणजे कोर्टात गेलं, आता कोणतं म्हणजे हायकोर्टात गेलं, त्याच्यावेळेस सुप्रीम कोर्टात गेलं, तिथपर्यंत पुढचा का कसं काय? बिलकुल जिथपर्यंत हे लोक जातील न्यायासाठी मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ. त्याच्यात मला काहीच नाही आहे, कारण माझे कागद आहे. मी जे काही चालून राहिलो, जे भूमिका आहे माझी सत्य चालू आहे. मी देवासमोर उभा आहे, खोटं बोलणार नाही. मी 5 वर्षापासून सतत हे प्रकरण चालू आहे माझं. काही ना काही कोणी माझी विहीर गायब करून देते, कोणी माझ्या विहिरीचं मॅटर असं आहे बाबा. हसा येते. मुकुंद अळसपुरेची पिक्चर पाहिली काय तुम्ही? कशी माझी विहीर चोरीला गेली होती. कागदपत्र लवू बाबा केसा लढलो, अधिकारी आले, 2 लाईनीला फिरले, समोरवाला दावा करे मांड्या ठोकून विहीर माईच आहे म्हणे. 2 लाईनीला फिरले, विहीर माझी निघाली, मोजणी केली, सर्व झालं, दुधाचा दूध झाला, पाणी झाला. सच परेशान होता, पराजित नाही होता. हे मेरा पर्सनल अनुभव आहे. बरं मला एक सांगा, तुम्ही ज्या पद्धतीनं मला सारे कागद दाखवले, एक गोष्ट सिद्ध झाली, सौ बका आणि एक लिखा, डबल एक तोच विषय. ज्यावेळेस तुमची मोजणी झाली त्यावेळेस जाणून डबल तोच प्रश्न. यावेळेस संबंधित जितकेही म्हणजे प्रतिवादी कोण कोण होते त्याची जराशी नावं सांगा मला. इथं पुंडलिकरावजी बर्दे म्हणजे जे मीनाबाई जे बर्दे ज्यांचं शेत आहे ते त्यांचे सासरे,
ते इथं उभे होते. श्यामसुंदर बालकिशन जरी त्याची सर्व संमती त्यांना पूर्ण दिली आपल्याला. त्याच्यानंतर बर्देनही दिली. त्याच्यानंतर रमेश बिहारीलाल प्रजापती हे माझे मोठे आतूभाऊ आहे, त्यानं सुद्धा पूर्ण कार्यक्रम निपटवला. त्याचे आभार आहे. त्या टायमाला ते मोठे होऊन त्यानं मोठेपणा जे केला त्याचा मी आभार मानतो. त्यानं निपटवला आणि त्यांनी शांततेनं दिला. त्याच्यानंतर गजानन बळवंत कौतिकर यांनी सुद्धा मला त्या दिवशी सही मारून दिली, ताबाई दिला, सर्व व्यवस्थित. गजानन भाऊ सोबत माझे संबंध काही गलत नाही आहे. पण आज राजे काय ते फाशी घेतो आणि हे घेतो आणि हे करतो, हे आहे भाऊ आमच्या गावातलं नंगचोट राजकारण. तुम्हाला या राजकारणाची मी कधी सांगून तर घंटा दीड घंटा लागत. स्पेशल बसू आपण त्याच्यासाठी. पण हे गावातलं राजकारण आहे भाऊ. एक वोट नाही दिलं तर कुठपर्यंत जाते हे मला आज जाणून गेलं. म्हणून मी जास्त काही बोलत नाही. गजानन भाऊनं शांततेनं घेतलं पाहिजे. त्याला रस्ता भेटला त्याच्या शेताले. आता ते कोणाकोणाच्या गोष्टीत येऊन राहिले, काय त्याचं नुकसान करून घेऊन राहिले ते त्याचं ते पाहते. पण योग्य नाही आहे कोणत्याही अधिकारीवर एवढा मोठा आरोप घेणं का पैसा खाल्ला आणि हे खाल्ला ते खाल्ला. योग्य नाही आहे भाऊ. कोणताही अधिकारी असं नाही करत. तर हे म्हणजे समोरच्या पार्टीत तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पाहिलाय एवढा मोठा बंच घेऊन, आणि प्रत्येक वेळेस बोलताना तुम्ही प्रत्येक एक कागद पाहिलाय. जुन्या काळातल्या लोकांची एक अशी म्हण होती की सौ बका यख लिखा. त्याच्यानं कोणती गोष्ट जर तुम्ही करत असाल की नाही होतायपर्यंत ते लिहून घ्या, आहे की नाही तर सांगितलं बाबा की असं करून तसं करू असं काय त्याला म्हणा पसंतच नाही. बिलकुल बिलकुल. तर याच्यावर हे जे दोघं भाऊ आहेत या ठिकाणी जातीनं हजर त्याची भूमिका मांडली आहे. दिलेला रस्ता असणारा रस्ता यात वेगळा फरक आहे. आणि मंडपे साहेबावर जो आरोप केला त्यानं ते हे केला की मंडपे साहेबाचं तर काहीच नाही, पण या ठिकाणी त्याच्यापेक्षा करोड रुपयाची प्रॉपर्टी घेतली आहे आणि त्याचे सारे एव्हिडन्स मला दाखवा ना एखाद्या वेळेस काय काय तर लय आहे का. बिलकुल लय आहे. लय आहे म्हणजे तुम्हाला कधी एक घोळ कधी दाखवून दादा मी मला आता बोलणं योग्य नाही वाटून राहिला. एसडीओ साहेबाची ऑर्डर आहे. 1 हेक्टरची बक्षीसपत्र बनवलेलं आहे, रजिस्टर आहे तो, आणि येणं 4.5 डायरेक्ट त्याच्या नावानं करून दिलेला आहे. असे किती प्रकरण आहे. याची विहीर त्याच्या नावानं करून दिली, त्याची विहीर याच्या. असे घोळ कधी तुम्हाला पाहायचं असेल तर एखाद्या वेळेस माझ्या दुकानावर या, ऑन पेपर तुम्हाला सर्व दाखवतो आणि पूर्ण प्रूफ आहे. असं खोटं बोलायचं काम नाही आहे. झाकरडेना सायकलवर आला होता 2009ले, आज हेलिकॉप्टरनं फिरून राहिला. तुम्ही अंदाज लावून घ्या. नाकात दम आणून ठेवला. ओ माय गॉड. आता पुढच्या प्रकरणात झापर्डे साहेब आहे तिथंबे आपण काढू. यानं सांगितलं आपल्याला सारे कागदपत्र आहेत आणि उकीर काढायची म्हणजे भल कशी येते. राजकीय म्हणजे गावगाड्याच्या राजकीयाले वेगळा रंग द्यायचा प्रयत्न या ठिकाणी होता. आपली बातमी या ठिकाणी येऊन दाखवले आणि सारे कागद दाखवले. नेमकं तुम्हाला या बातमीत काय वाटते काय माहित. आता समोरचे जर मला कोणी जर भेटलं तर त्याची मी प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करतो. नाही भेटलं तर याची बातमी पुरी तुम्ही पाहूनच राहिले. ओके.